आज सावता महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन चंदनओटी उत्सव सोहळ्याच्या या कार्यक्रमाला आम्ही इकडे आलो आणि आज सावता महाराजांचं दर्शन घेऊन इकडे हा कार्यक्रम संपन्न झाला। माझ्याबरोबर आमचे सहकारी ज्येष्ठ आमदार जयकुमार गोरेजी पण होते, पाटील साहेब होते आमदार, जयकुमारजी गोरे मंत्री आहेत, ते या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। आणि आज जो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या अरणचं मागच्या वेळेस आले असताना अदर्जा दिला होता आणि 100 कोटीचा निधी मंजूर केला होता, त्याचा पण तो आढावा घेऊन लवकरात लवकर तो प्रस्ताव मंजूर करून त्याच्या उद्घाटनासाठी माननीय देवेंद्रजींच्या उपस्थितीत त्याचं उद्घाटन करून इकडे त्याचं काम सुरू करू असा आमचा संकल्प आहे। सर काय सांगाल, एकीकडे दहशतवादी हल्ला झालाय, देशावर मोठं संकट, आम्ही आज या ठिकाणी सगळ्यांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे की काश्मीर जेमध्ये 10-15 वर्ष स्टँडस्टिल झालं होतं आणि तिकडच्या तमाम बांधवांना पुन्हा एकदा कामधंदा रुजू करण्याकरता देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि गृहमंत्री अमित शाह साहेबांनी प्रयत्न केला होता, पण काल जो भीड हल्ला झाला आहे तो अतिशय दुर्दैवी आहे। आणि माननीय मोदीजींनी काल सांगितलं तसं जे कोणी हा कट रचलेला आहे त्या कट रचलेल्या सगळ्या लोकांवर अतिशय तीव्र आणि कठोर कारवाई केली जाईल, त्यांना शिक्षा दिली जाईल। असं काही नव्हतं, मला तुम्ही चुकीचा गैरसमज काय होतं, पूर्ण लावायचं तर पूर्ण बातमी लावायची। मला त्या आमदारांनी विचारलं होतं की साहेब तुम्हाला आमची गरज नाही का, म्हणलं तो तुम्ही विचार करा, 237 आहे, तुम्हीही त्याच्यात आहात, तुम्ही काय केलं, हा बातमी लावली। म्हणून माझी विनंती आहे की असं नाही आहे, शेवटी ते आमचे सहकारी आहेत, आम्ही तिघं एकत्र मिळून काम करतो। 237 म्हणजे काय झालं ते त्याच्यात आले की नाही, मग ही बातमी पूर्ण लावा ना तुम्ही। शिवसेनेचे नेते संजय गायकवाड यांनी आज मागणी केली आहे की खऱ्या अर्थानं हिंदीच नव्हे तर पहिलीपासून उर्दू भाषेचं शिक्षण दिलं पाहिजे। काही गरज नाही उर्दू भाषेचे शिक्षण द्यायची, मराठी हिंदी इंग्लिश या 3 भाषेचं शिक्षण देतात ते बस झालं, उर्दूची काही द्यायची गरज नाही। तर आज अजित पवार म्हटलेत साहेब की पुन्हा येईल हे पुस्तक मी मुख्यमंत्री फडणवीसांना लिहायला लावणार। मला माहीत नाही, मी बघितलेलं नाही, मला ऐकलं तर मी बोलू शकतो।